करायचा। बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा धोकादायक वावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सटाणा रोडवरील गुरुकुल कॉलनीच्या मागे माजी सरपंच पुंडलिकाण्णा महाजन यांच्या शेतातील ढोल्या कांद्याच्या तुकड्यात बिबट्या दबा ठरून बसलेला असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिले। स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत कोणतीही हालचाल न करता सुरक्षित अंतरावरून बिबट्याचे फोटो व व्हिडिओ शूटिंग केले। काही वेळाने परिस्थितीची चाहूल लागताच तो बिबट्या तेथून वेगाने पळून गेला। प्रत्यक्ष पाहणीत हा बिबट्या मादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून तिची पिल्ले जुना आश्रम परिसरात असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे। या घटनेनंतर ताहाराबाद व परिसरातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या कांदा पिकासाठी रात्रीच्या वेळेत पाणी भरणे भाग पडत असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे। अंधार, शेतातील एकांत आणि बिबट्याचा वावर यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने दखल घ्यावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून परिसरात त्वरित पिंजरा लावावा, तसेच संपूर्ण भागात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी महावितरणाकडेही नाराजी व्यक्त केली असून इतर परिसरात दिवसा वीज पुरवठा सुरू असताना ताहाराबादला मात्र रात्रीच लाईट दिली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे। ताहाराबादलाही दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे व संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहनही करण्यात येत आहे।